मध्ये राडा झालेला आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसतंय। जांभोरी मैदानामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून या दोन्ही पक्षांमध्ये राडा झालाय। आदित्य ठाकरे जांभोरीमध्ये बेकायदेशीर काम केल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलाय आणि याला मनसेने विरोध केलेला दिसतोय। संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी गेले होते, मात्र त्यावेळेला ही बाचाबाची झालेली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण बघतोय वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसे आपापसामध्ये भिडलेले आहेत, काय नेमकं प्रकरण आहे? यामिनी, विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे वरळी विधानसभा आहे, जी दृश्य आपण पाहतोय, जिकडे आदित्य ठाकरे त्या विधानसभेचे आमदार आहेत। आता याच विधानसभा क्षेत्रामध्ये एक जांभोरी मैदान नावाचं एक मैदान आहे, ज्या मैदानामध्ये अनधिकृत बांधकाम चालू असल्याचा आरोप हा मनसेकडून करण्यात येत होता आणि याच आरोपांमुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे त्या घटनास्थळी गेले असताना तिकडे आदित्य ठाकरे यांचे काही समर्थक तिकडे उपस्थित झाले आणि तिकडे या सगळ्या आरोप प्रत्यारोपावरनं आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर एकमेकांना धक्काबुक्की करताना देखील पाहायला मिळतात। याच मतदारसंघातून संदीप देशपांडे आहेत, जे मनसेचे नेते आहेत, ते देखील या विधानसभामध्ये या 2024च्या निवडणुकीसाठी तयारी करतात आणि कुठेतरी वारंवार या दोघांमध्ये आता यापुढे देखील आपल्याला असेच खटके उडताना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आणि त्याच अनुषंगानं जर बघितलं तर या दोन गटांमध्ये ही जी भांडणं आपल्याला पाहायला मिळतात, ही आगामी काळात आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण का आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वारंवार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या फेऱ्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि आता येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये संदीप देशपांडे ही पदयात्रा काढणार आहेत। म्हणजे वरळीच्या सर्वच विभागांमध्ये ते चालत सगळ्या तिकडच्या समस्या समजून घेत तिकडे आदित्य ठाकरेंना कसं पराभूत करता येईल याची मोर्चेबांधणी ते करणार आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतली एकही चुकीची संधी म्हणा, म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विरोधात काम कुठे दिसलं का मनसे तिथे आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय ठाकरे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते हे आपापसामध्ये भिडलेले आहेत। जांभोरी मैदानामध्ये अनधिकृत बांधकाम आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून केलं जात आहे, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर झालेली ही बाचाबाचीची दृश्य आपण बघतोय। संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी दाखल झालेले होते आणि आताची मोठी बातमी, पूजा केडकरांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। पूजा केडकर